ब्रह्मदेवानी आपला जो शिष्य होता त्याचं नाव होतं अथर्वा. त्या अथर्वाला हे ज्ञान दिलं. तो अथर्वा म्हणजे गणक ऋषी, ज्यांनी हे स्तोत्र रचून अतिशय लोकप्रिय. त्या अथर्वाचा एक शिष्य होता, त्याचं नाव होतं अंगी. मग अंगीचा एक शिष्य होता, त्याचं नाव होतं सत्यवह. ही गुरुशिष्य परंपरा आहे आपल्याकडे, त्याशिवाय ज्ञान टिकत नाही. सत्यवहचा जो शिष्य होता त्याचं नाव होतं अंगिरा. अंगी वेगळा आणि अंगिरा वेगळा. म्हणजे ब्रह्मदेव, मग अथर्वा, मग अंगी, मग सत्यवह, आणि त्याचा शिष्य आहे तो अंगिरा. हा अंगिरा इतका आत्मज्ञानी होता, लोकविलक्षण, की सगळ्या भारतातून त्याच्या दर्शनाला सगळे मुमुक्षु साधक येत असत. असा एक साधक खरं तर तो महर्षी पदाला चढलेला, ज्याचं नाव होतं शौनक. तो भेटीला अंगिरांची. आणि पूर्वी पद्धत होती की समिधा घेऊन यायच्या किंवा दुर्वा घेऊन यायच्या, गुरुच्या चरणाशी ठेवायच्या, साष्टांग प्रणिपात करायचा आणि अधिही भगव ब्रह्मेती अशी विनंती करायची. ते ब्रह्म काय, ती पराविद्या काय, मला समजावून सांगा. आज रस्त्यात सुद्धा प्रश्न विचारतात. कुठलीही आशंका परमार्थातली विचारायला काही पावित्र्य आहे. मग ज्या वेळेला हा प्रश्न विचारला, तो शौनक काही साधा नव्हता बरं का. त्याचं एक विश्वविद्यालय होतं असा उल्लेख आहे. विश्वविद्यालय म्हणजे विद्यापीठ, आजचं युनिव्हर्सिटी. गमतीनं अलीकडे म्हणतात जिथे विद्येचं पीठ होतं ते विद्यापीठाचं. जिथे विद्यालयाला जाते विद्यालय, अशी खरंच आज शिक्षणाची दुरवस्था करून टाकली की ज्यातून हळूहळू विद्येकडे जायचं असतं. त्याचं स्वतःच विश्वविद्यालय, विद्यापीठ आहे. आणि उल्लेख असा आहे आपल्याकडे उपनिषदामध्ये की त्याच्याकडे शिक्षक, अध्यापक आणि विद्यार्थी मिळून 28,000 लोक होते सगळे. या जगातलं कुठलंही मोठं एखादं विद्यापीठ आपण घेतलं, त्यात जशी संख्या असते तसं त्या शौनकाचं विद्यापीठ आहे. तरी तो म्हणाला की गुरुदेव, मला याचं काही ज्ञान नाहीये, तुम्ही मला हे उलगडून टाका. आणि मग त्या अंगिरानं शौनकाला ही ब्रह्मविद्या, गणेश विद्या सगळी उलगडून सांगितली. आणि त्यात त्यांनी हेच सांगितलं की अपराविद्या आणि पराविद्या. अपराविद्येत काय काय येतं माहिती आहे का, की ज्याचा दोरांना सुद्धा आजकाल संबंध येत नाही. ऋग्वेद, कृष्ण यजुर्वेद, शुक्ल यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. थोडक्यात 4 वेद. त्यातले यजुर्वेदाची 2 अंग, कृष्ण आणि शुक्ल, आणि षडांग याला आपल्याकडे अपराविद्या म्हटलेलं आहे. पण याचं ज्ञान जरी आपल्याला झालं, याचं पाठांतर जरी झालं, तरी आत्मज्ञान होत नाही. कारण आत्मज्ञान हे आपल्या 5 ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे आहे, 5 कर्मेंद्रियांच्या पलीकडे, मन, चित्त, बुद्धी, अहंकाराच्या पलीकडे आहे. आणि या सगळ्याच्या सीमारेषा गुरुकृपेनं तोडता येतात आणि पराविद्या शेवटी प्राप्त होते. तीच राजविद्या, तीच ब्रह्मविद्या. म्हणून मुंडक उपनिषदामध्ये असं खूप सुंदर वर्णन आहे. त्यातला 3रा जो भाग आहे मुंडक उपनिषदाचा, इथे जे जिज्ञासू आहेत त्यांनी अवश्य त्याचा अभ्यास करावा. वा सुपर्णा ही जी प्रख्यात श्रुतिवचन आहे ते त्याच्यामध्ये आहे मुंडक उपनिषदामध्ये. एकाच वृक्षावर 2 पक्षी बसले आणि त्यातला एक पक्षी अतिशय हावरटपणे सगळी फळं खातोय आणि एक तटस्थपणे बघतोय, असं वर्णन आहे ते श्लोकावर. तो वृक्ष म्हणजे आपलं शरीर. त्या शरीराचे 2 क्षेत्रज्ञ. आत्मा जो आहे तो तटस्थ आहे, तो बघतोय, काही करत नाही, कोणतेही फळ खात नाही. पण पंचभूतात्मक जे शरीर आहे
जो जीवात्मा तो मात्र हपापल्यासारखं सगळं सेवन करतोय आणि जन्म मृत्यूच्या चक्रात करत बसलेला आहे. म्हणून जर आत्मविद्या प्राप्त करायची असेल तर असा तटस्थ भाव एक प्रकारचा निर्माण करायला पाहिजे आणि पंचेंद्रियांच्या पलीकडे जायचा प्रयत्न करायला पाहिजे. तो केवळ आध्यात्मिक मूल्यांमुळे करता येतो असं लक्षात ठेवा. शारीरिक मूल्य प्रथम, मग मानसिक मूल्य, त्याच्यावर वैचारिक मूल्य आणि त्याच्याही पलीकडे आध्यात्मिक मूल्य असतात. जी आध्यात्मिक मूल्य अशा स्तोत्रातून, अशा देवतेंच्या उपासनेतून आपल्याला प्राप्त होतात. म्हणून आपल्याकडे अपरा आणि परा दोन्ही भिन्न विद्या सांगितलेल्या आहेत. गीतेमध्ये भगवंतांनी अपरा प्रकृती आणि परा प्रकृती 7व्या अध्यायात सांगितलेली आहे. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यमे भिन्ना प्रकृती रष्टधा. ही 8 प्रकारांची अपरा प्रकृती आहे. त्याच्या पलीकडे जी परा प्रकृती आहे ती सर्वश्रेष्ठ आहे आणि ती म्हणजे परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे. त्याला अर्जुना तू जाणून घे. यालाच आपल्याकडे विज्ञान आणि ज्ञान असं म्हटलं जातं. अपरा प्रकृती म्हणजे विज्ञान, जे आपण बघतो डोळ्याने, पंचेंद्रियाला अनुभवायला येतं ते. आणि परा प्रकृती म्हणजे परमात्मा, परब्रह्म, आत्मज्ञान स्वरूप जो असतो तो. तेव्हा विद्यावंत तुम्हाला मला जर व्हायचं असेल तर एवढं लक्षात ठेवा की अपरा विद्या आणि पराविद्या या भिन्न आहेत. शिक्षणाशी त्याचं नातं आहे पण फार थोडं आहे तो दृष्टिकोन. हे लक्षात ठेवा. म्हणजे ना तर विद्यावान भवती म्हणजे काय, असं अथर्वशीर्षातलं प्रत्येक पद उलगडता येईल इतकं अथर्वशीर्ष हे समृद्ध आहे असं लक्षात ठेवायचं. पण असं विद्यावान होण्याचा तुम्ही आम्ही सगळेजण प्रयत्न करूया. मंगलमूर्ती गणपती बाप्पा.